नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आता ही जर्नी दाखवते तुम्हाला, मग पुढचं बोलूयात आपण. आमची जर्नी 14 तास झाला आम्ही प्रवास करतोय. एवढा सुंदर सकाळ झाली. सकाळ म्हणण्यापेक्षा दुपार झाली म्हटलं तरी चालेल. 12 वाजले पोहोचायला. इथे पोहोचलोय लोकेशनला. फायनली पोहोचलोय आम्ही. आणि दुपारचे 12 वाजलेत आणि एवढे सारं धुकं आहे. बापरे, थंडी पण आहे. बरेच थंडी आहे, खूप सारी. किती जर्किन घातले तरी पण थंडी वाजतेच आहे. आणि आपण हॉटेलला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण बाहेर जाणार आहे. वरून किती लागेल काय माहित. आता चेक इन करतोय हॉटेल. इथं आपल्याला किती दिवस राहायचे रे? 2 डेज. ओके. तर आपण आलो आहोत बनारस म्हणजे वाराणसी म्हणजेच काशीला. हे एक ड्रीम डेस्टिनेशन होतं आमच्या दोघांसाठी पण. आणि आम्ही असं विचार केला यावेळेस की यार कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा आपण ना काशीला का जाऊ नये. राहायचंय. दुपारचे हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केलेलं आहे. 12 वाजता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आम्ही मस्त दोघंही रेडी झालोत आणि आता आम्हाला जायचंय बाहेर. आधी खाल्लेलं नाहीये. काल रात्रीपासून आम्ही जेवण केलेलं नाहीये. तर आधी आम्ही जेवण करून मग आधी पोटोबा मग विटोबा करायचं यावेळेस. कारण आधी विटोबा मग पोटोबा केला तर मी खरंच चक्कर येऊन पडेल. आणि हे आमचे साहेब मागेत. तर त्यांनी उपाशी ठेवलंय बायकोला. तर आता ते बायको थोडी चिडचिड करायला लागली. तर आधी आम्हाला खायला जायचं. छान दिसते ना मी? म्हण ना थोडस कॉम्प्लिमेंट दे ना. सो ब्युटिफुल. सो शी यार, रील बघणारे असेच असतात. असं असणं भारी ना. इथे पण काच आहे. चलो चला स्वप्नील, कसं वाटतंय? बनारसला आलोय आपण फायनली. ठीक आहे, आता आम्ही चाललोय काशी विश्वनाथ मंदिराला. तर त्याच्या बाहेर जेवण करू आणि मग हे करूयात. आणि सगळे लोक असे तोंडाकडे बघतायत पण सगळ्यांना कळलं पाहिजे महाराष्ट्रात म्हणून आहे. हे बघ, जय महाराष्ट्र म्हणूनच हा लुक केलाय. म्हटलं लोकांना कसं नथ चंद्रकोर महाराष्ट्रीयन हे सगळीकडे पसरवायचं आपल्याला सगळीकडे. मग आता असंच करायचं दरवेळेस ना, बाहेर जाताना नथ आणि चंद्रकोर अशा ठिकाणी घालून जायची. म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रीयन आहे. मस्त वाटतंय, खूप मस्त वाटतंय फायनली. आणि भारी आहे यार. एक नंबर ठिकाण आहे. महादेवाच्या गावाला आलो. मागच्या ब्लॉग मध्ये विठोबाच्या गावाला गेलतो. यावेळेस आपण महादेवाच्या गावाला आलोय. जेवायचे. इथे काय काय भेटतं बघा. नॉर्मल थाळी 100 रुपये, स्पेशल थाळी 180 रुपये. हे रेट वगैरे कमी नाहीये. आपल्याकडे पण तसेच भेटतात 180 वगैरे. तर थंडी नाही वाजते का? थंडी नाही वाजते आता, तर नाही वाजते सध्या. पण आपण ना थंडी वाजल्याचा जुगाड केलेला आहे. बघा, हे बघा, त्याची गळ्यात शाल दिसते ना, ती आपलीच आहे. सध्या शाल हँगरला टांगलेली आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला ती गरज पडेल ना, त्यावेळेस त्या हँगरवरून आपण काढून घ्यायची शाल. स्पेशल थाळी आहे 180 रुपयाची स्पेशल थाळी. सरळ जायचंय ना, सरळ जायचंय. बघा इथे सगळे ना कपड्याचे दुकान आहे. तिथून तिथून हे बघा, लकी सिल्क पॅलेस, सगळे कपड्याचे दुकान आहे. आणि सगळीकडे तुम्हाला सिल्क जे इथलं स्पेशल आहे बनारसी सिल्क वगैरे अशा शाल साड्या बिड्या सगळं काही काही मिळेल. आणि एकदम मला ते तुळशी बागेसारखं फील व्हायला लागलं है ना. हा, गर्दी तर आहे बाबा, गर्दी तर आहे. मार्गशीर्ष महिना पण चालू आहे आणि त्यामुळे गर्दी तर असणार आहे. चाललोय आता आम्ही काशी विश्वनाथ टेम्पलला. सगळे असे तोंडाकडे बघतायत. पण तुम्हाला माहित आहे का, 9व्या दशकात ना ज्यांनी काशी विश्वनाथचं टेम्पल बांधलं ते म्हणजे आपल्या अहिल्याबाई होळकर. त्यांनी बांधलंय. मग मराठी सम्राज्ञीनं बांधलेलं मंदिर आहे ते. तर आता मराठी सम्राज्ञीनं बांधलेलं मंदिर आहे. आम्ही असेच येणार महाराष्ट्र, जय महाराष्ट्र करून, हे ना. छान वाटतंय कसं.
लोकांना असं काहीतरी वेगळं बघायला भेटत असेल. पण नथ आणि चंद्रकोर म्हणलं की ते ऑलरेडी ओळखत असतील की यार हे महाराष्ट्राचे आहे. नाथ गली श्री काशी विश्वनाथ द्वार, इथून गेलं की मंदिर येतं आपलं. चला, असं कडेनं सगळं मार्केट आहे छोट्या छोट्या गल्लीतून. मथुरा वृंदावनला गेल्यावर पण असंच फील आलतं ना, सगळीकडं मार्केट आहे. इथं लॉकर मध्ये मोबाईल जमा करायचा आहे आणि हे काशी विश्वनाथ दर्शनात्री. मोबाईल अलाउड नाही इथे आणि मोबाईल बाहेर जमा करून आम्ही चाललेलो आहेत. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे खरंच 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ आणि एवढी भयानक प्रचंड भारी एनर्जी आहे. तुम्ही ज्यावेळेस गेल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स वगैरे मिळतील खूप साऱ्या. खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप छान, खूप 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 छान. एकदम पॉझिटिव्ह वाटलं खूप जास्त. आणि महादेवाची एनर्जीच एवढी जास्त आहे की तुम्हाला ना प्रचंड पॉझिटिव्ह वाटतं तिथे. प्रचंड म्हणजे सकारात्मक जी ऊर्जा असते ना ती महाकालमध्ये. हर हर महादेव, हर हर महादेव. गेट नंबर 1 आहे आणि हे बघा इथं काशी विश्वनाथ मंदिर आहे. त्यांना मोबाईल अलाव नाहीये त्यामुळं आपण आतमध्ये नाही फोन घेऊ शकत. हां, तर दर्शन झालेलं आहे. आतमध्ये मोबाईल बिलकुलच अलाव नाहीये. तर आम्ही असंच दर्शन वगैरे घेतलं. हे बघा, हे गेट नंबर 1 आहे. आतमध्ये मंदिर आहे आणि आता आपल्याला गंगा आरतीला वगैरे जायचंय. अहिल्याबाई होळकर ज्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. चला आता जाऊयात परत. बहुतेक हे भारत माता मंदिर आहे आय गेस. इतकं छान वाटतंय. भोवताली सगळे अभंग नाही, गाणे, हर हर महादेव आहे बघा. वेडेत आम्ही. सगळ्यात सुंदर धर्म माझा धर्म, हिंदू धर्म. हिंदू. आता आम्ही गंगा नदीच्या काठी चाललोय, गंगा नदीच्या किनारी. असं बोलतात की इथं डुबकी मारल्यावर सगळी पापं धुतली जातात. ठीक आहे, गंगा नदीला आई समान मानतो आपण. तर आईच्या छत्रछायाखाली सगळे पाप धुतली जातात असं म्हणतात. बट मला नाही असं वाटत. बट ठीक आहे, चला आम्ही चाललोय. पाप आता नवरा एवढा चांगला भेटलाय मला आणि माझी जेवढी पाप आहेत ते त्याची पण पाप आहेत. आता त्यालाच गंगेत डुबकी मारायला लावणार आहे मी. असं काही नाहीये. आपण पाय धुवू फक्त. आजारी वगैरे पडलं तर करणार काय. चला, गंगा दर्शनम विविंग गॅलरी गंगा दर्शनम दाखवते. कॅमेरा काय आपणच फिरत ना. हे बघा, इथून गंगा दर्शनम करायचंय. गंगा दर्शन करायचंय आता. गंगा दर्शन. हर हर गंगे, हर हर गंगे, पार्वती पते नमः. गंगा माता चाललोय गंगा मातेचं दर्शन घ्यायला. गंगा घाट. सुंदर मुलगी आली आणि मला म्हणते यू आर लुकिंग गॉर्जियस. हो तर गॉर्जियस दिसते ऍक्च्युली. हो बघा, हे इथून गंगा दर्शन करता येतं आपल्याला. आता इकडून इकडे गेले की अशी घाट येतो आणि समोर जो आहे जिथं काय होतं अंतिम संस्कार वगैरे चालू आहेत ना, दॅट इज कॉल्ड मनकर्णिका घाट. मणिकर्णिका, मनकर्णिका. अच्छा, हे म्हणजे आपल्या आयुष्याचं शेवटचं सत्य आहे जे इथं दाखवलं जातं. मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाट खूप चांगला बघायचा होता पण नवऱ्याला नाही जमत आहे ते पाहायला. मणिकर्णिका घाटावर ना स्पेशली अंतिम संस्कारासाठी वगैरे स्पेशल आहे ते. आणि आयुष्याचं तेच अंतिम सत्य आहे. म्हणजे तुम्ही मातीतून आलात तर तुम्हाला एक दिवस मातीत मिसळायचंच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जगात ना अहंकार नावाची गोष्ट, तुमच्या मनातला इगो, अहंकार, हे सगळं 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 त्यागता आलं पाहिजे. एक दिवस तुम्हाला सगळं सोडून आपल्याला जायचंय. ज्या गोष्टीचा मोह आज आपण करतोय
ती गोष्ट सोडून आपल्याला कधीतरी जायचंय. ज्या गोष्टी म्हणजे बंधनं, नाती, पैसा, संपत्ती सगळं सगळं सोडायचंय. जरी आपल्याला शत्रुत्व असेल, गर्व वाटत असेल, हे सगळंच मातीत मिसळणार आहे एक दिवस. त्याच्यामुळं हे घाट किंवा हे गंगा नदी वगैरे ना, तेच शिकवतं तुम्हाला. तेच शिकवतं की माणूस जिथून आलाय ना तो तिथंच मिसळणार आहे शेवटी. हा, खूप डाऊन टू अर्थ फील होतं इथं आल्यावर. म्हणजे असं वाटतं की आपल्याला म्हणजे हा निसर्गाचा आपण एक भाग आहोत. एकदम समाधी लागल्यासारखं फील होतो की ह्या निसर्गाचा भाग आहे, ह्याच्यात एक दिवस मिसळायचे आपल्याला. आणि एकदम म्हणजे एक तात्विक म्हणतात किंवा एखादे सोज्वळ भाव असतो देवाप्रती, जिथं आपण निराकार, म्हणजे काहीच उरत नाही, आपण शून्य उरतो, एक शून्य उरतो. ती गोष्ट आहे ही, ती गोष्ट इथं आल्यावर फील होते, ती गंगा माताच्या सानिध्यात. रुद्राक्ष आहे. घेऊयात आपण रुद्राक्षी घेऊयात थोडीशी. काय झालंय? तत्रादौ निर्विघ्नतासनगुच्छरतम आदौ गणेशयम्बिकयोः स्मरणं जागरिष्ये. जी गंगा आरती आपण व्हिडिओत बघतो त्या गंगा आरतीला आम्ही आलेलो. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवा. गंगा महारानी की दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामम्. ॐ जय गंगे माता मैया, जय गंगे माता, जो नर तुम को भाता, जो नर मैया को भाता
तुलसी बनन फूलिला तो तुलसी बनन गंगा माता की जय, भोलेनाथ की जय, विश्वनाथ की जय, लक्ष्मी माता की जय, सरस्वती माता की जय, भला माता की जय, सनातन धर्म की जय, स्वरूप मंत्री बापूजी महाराज की जय, सत्य साई बाबा की जय, श्री श्री शोभा माता की जय, समस्त देवी देवताओं की जय, समस्त संत महात्मा ऋषियों की जय, भारत माता की जय, पार्वती पते झाले आता चाललोय. भारी होतं, भारी एक नंबर. चला आता घरी जायचंय. घरी म्हणजे हॉटेलवर जायचंय. आता खूप गर्दी, खूप आणि भारी आहे हे. एकदा येऊन बघायला पाहिजे प्रत्येकानं. नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय. चला आत्ता थंडी वाजायला लागले आणि दर्शन झालेले सगळ्या गोष्टी. आजचा दिवस तरी संपलेला इथे. आम्ही विचार करतोय बनारसला आलोय तर बनारसी साडी कसली असते हे तर एकतर मला माहित नाहीये. म्हटलं आधी ते बघू आणि आवडलं तर घेऊयात. अंबाबाई सारखं दिसायला नजर उतरायची तुझी गेल्यावर. काय गरज आहे नजर मी उतरायची. बघ लाइटिंग मीटिंग. आपण साडी सेंटर. चला एका साडी सेंटर मध्ये जायचंय आम्हाला ना. बनारसी सिल्क म्हणजे काय असतं ते बघायचे पहिली तर गोष्ट. चलो 3226. बहुत रेट आहे. अशी साडी महागच पडणार आहे. 4 ते 5 हजारच्या रेंज मध्ये प्युअर सिल्कची बनारसी साडी मिळते. तर मला असं वाटतं स्वप्नील की आपण साडी घेणंच कॅन्सल करूयात. आम्ही असं ठरवलंय की या ट्रिपमध्ये जास्त पैसे खर्च नाहीत करायचे. फक्त ट्रॅव्हल आणि फूड आणि थोडंफार एखादी मेमरी वगैरे. बाकी नाही, बिलकुल नाही. काहीच घ्यायचं नाहीये. कोणासाठी पण नाही, स्वतःसाठी पण नाही. काहीच नाही. असंच फिरायचंय छानपैकी. कारण मला असं वाटतं की 4-5 हजाराची एक साडी घेणं म्हणजे सच अ बॅड आयडिया. त्याच्यापेक्षा 4 हजारात 4 साड्या घेतलेल्या जास्त परवडतात. कारण आपण ते एवढं पण घालत नाही. हे बघ तिथं आहे तरी पण साडी. चला जाऊया हॉटेलला जाऊयात. नको मला, तुलाच राहू दे माझ्याकडून. मस्का मारायला काही लोक फुलं देतात म्हणलं. गुलाबाच्या फुलाला माझ्याकडून अजून एक फुल दे. देवीला फुल चढवलं का? माझ्या फुलाला फुल दिलं. तुझ्या फुलाला फुल दिलं का? थँक्यू. आमची भिंत कसली असं वाटतं जुन्या घरात आलोय. ते रबडीचं एक ठिकाण आहे तिथं आलोय आम्ही. रबडी द्या म्हणत आला एक रबडी. बनारसची स्पेशल रबडी. टेस्ट करून सांगतोय. तर जस्ट आम्ही हॉटेलवर आलेलो आहोत. तर खूप छान वाटलं. म्हणजे बऱ्याच दिवसाचं जे स्वप्न असतं ना ते पूर्ण झालंय.
आणि काशीला म्हणजे वाराणसीला म्हणजे बनारसला यायचंच होतं एक दिवस. ते आज आलो आम्ही, जोडीनं आलो. तर काशी, बनारस किंवा वाराणसी हे ना 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे काशी. तर असं बोललं जातं की काशी ना हे भगवान महादेवांच्या त्रिशूलावर स्थापित आहे. त्रिशूल आणि त्याच्यावर काशी वसलेलं आहे. आणि अजून एक मान्यता अशी आहे की ज्यावेळेस शंकर आणि पार्वतीचं लग्न झालं, विवाह संपन्न झाला, त्यावेळेस सगळ्यात आधी शंकर पार्वतीला काशीला घेऊन आलेले आणि इथेच स्थापित झाले. हे असं बरंच काही आख्यायिका आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, त्याच्यामुळे मी ते तुम्हाला दाखवू शकले नाही. पण खूप छान वाटलं. त्यातली त्यात गंगा घाट, मणिकर्णिका घाट, त्याच्यानंतर तिथून आम्ही फक्त मणिकर्णिकावरून आम्ही चालत अस्ती घाटला आलो. तिथं गंगा नदीची आरती मी बरंच शूट केलं त्याचं, आणि गंगा नदीची आरती संपन्न झाली. इतकं छान वाटत होतं, म्हणजे साक्षात भगवानाची भेट झाल्यासारखं, साक्षात महादेवांची भेट झाल्यासारखं वाटत होतं. त्यातली त्यात आपला महाराष्ट्रीयन अटायर, त्यातल्या आम्ही दोघं तिथं उपलब्ध असणं, त्यातली त्यात ते आरतीचे स्वर जे की आपण आतापर्यंत व्हिडिओमध्ये पाहत आलेलो, तर याची डोळा बघायला भेटलं, ती खूप मोठी भाग्याची गोष्ट समजते. आणि मी प्राऊड फील करते की मी हिंदू धर्मात जन्म घेतलाय. इतका सुंदर धर्म आहे, सगळं काही भारी आहे. तर चला, तर मग आता मी आजच्या दिवसाच्या व्लॉगची सांगता करते. पार्ट 2 पण याच्यानंतरच मी अपलोड करेन, कारण की हा पूर्ण व्लॉग बघितलं की काशीचं दर्शन झालं असंच म्हणतात. कारण की काशी विश्वनाथाचं मंदिर आणि गंगा नदीचं जी आरती आहे, जी 80 घाटावर होते ती, हे एवढं बघितलं तरी आपण काशी पाहिल्यासारखं आहे. खूप सुंदर आहे काशी, खूप भारी आहे. बनारस काय असं उगाच नाही लोक म्हणत की सुंदर गोष्ट, सुंदर ठिकाण बघायचं असेल तर या बनारसला. तर बनारस भारी आहे. आणि सेकंड थिंग इज की आता मी या ब्लॉगची सांगता करते. भेटू याच्या पार्ट 2 मध्ये, कारण की बघून तर झालं. आता अजून काही बघायचं ते आम्हाला बाकी आहे, कारण अजून 1 दिवसाचं बुकिंग आम्ही केलेलं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि बाय.